भाजपा आमदार सुरेश धस यांनी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। संतोष देशमुख आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणी ही भेट घेतल्याचं बोललं जात आहे। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी धस यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणावरून विधानसभेमध्ये आमदार संदीप क्षीरसागर आक्रमक झाले। त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली। सरपंच हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड मुख्य आरोपी आहे आणि त्याला कोणी पाठिंबा दिलाय हे स्पष्ट आहे असंही क्षीरसागर म्हणाले। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरती रामदास आठवलेंनीही प्रतिक्रिया दिली आहे। हत्येच्या आरोपीसोबतच त्याचे संबंध असल्यानं त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा, मात्र निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील अशी सावध भूमिकाही आठवलेंनी मांडली। ते दिल्लीत बोलत होते। धनंजय मुंडे यांचा गुन्हा सिद्ध झालेला नसताना त्यांना शिक्षा देणं, आरोपीच्या कचाट्यात उभं करणं हे किती योग्य आहे असा सवाल भाजपच्या पाशा पटेल यांनी उपस्थित केलाय। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी ही मागणी तर मुंडे यांनीच मांडली आहे असं म्हणत त्यांनी मुंडेंची पाठराखणही केली आहे। महाविकास आघाडी मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरती आक्रमक भूमिका घेणार आहे। महाविकास आघाडीची या संदर्भात बैठक पार पडली आणि या बैठकीत मुंडे तसंच कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या संदर्भात महाविकास आघाडी स्थगन प्रस्ताव सुद्धा आणणार आहे। विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा उपस्थित होते। या बैठकीत कोकाटेंच्या राजीनाम्यावरती चर्चा झाल्याची माहिती आहे आणि म्हणून विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मंत्री धनंजय मुंडे हे आता सत्र न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे। करुणा मुंडे प्रकरणी वांद्रे दंडाधिकारी कोर्टानं दिलेल्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेंकडून आव्हान देण्यात येणार असल्याचंही कळतंय। स्वतःला वाचवण्यासाठी मंत्री धनंजय मुंडेंची धडपड सुरू असल्याची टीकाच करुणा मुंडेंनी केली आहे। धनंजय मुंडे छाती ठोकपणे सांगतात, वाल्मिक कराड त्यांचा माणूस आहे। मुंडे सारख्या व्यक्तीला मंत्रिमंडळात ठेवू नये, राज्य सरकारनं हे करू नये अशा क्रूर वृत्तींना पाठबळ देत असल्याचाच घणाघात करुणा मुंडेंनी केलेला आहे। पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये रोहित पवार नाराज असल्याची चर्चा आहे। मी कमी पडतोय असं काही नेत्यांना वाटतंय असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं आणि त्यामुळे रोहित पवारांचा रोख कुणाकडे असा सवाल उपस्थित होतोय। मनसेअध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। बीएमसीच्या अ गटाच्या अभियंता परीक्षेमध्ये घोटाळ्याचा आरोप मनसेकडूनच करण्यात आलाय आणि या पेपरची अवैध विक्री करण्यात आल्याचाही आरोप मनसेनं केलाय। याच मुद्द्यावरती राज ठाकरे फडणवीसांची भेट घेणार असल्याचं कळत आहे। औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं वादग्रस्त वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनी केलेलं आहे। संभाजीराजे आणि औरंगजेबामध्ये धर्माची लढाई नव्हती असंही आझमी म्हणालेत। यावरती आता आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे। आझमींवरती फडणवीसांनी कारवाई करावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे।